समोसा, कचोरी आणि हॉटेलमधील गरमागरम नाश्ता. नाव ऐकताच तोंडात पाणी आलं ना? पण थांबा, हा नाश्ता खाण्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील हा व्हिडिओ एकदा उघड्या डोळ्यांना बघा. ज्या हॉटेलमधलं तुम्ही चवीनं नाश्ता करताय, तिथं ग्राहकांच्या आरोग्याची कशी पायाखाली पायमल्ली केली जाते, त्याचा एक किळसवाणा प्रकार समोर आलाय. घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील. येथील एक बस थांबा चौकात अमडापूर रोडवर भवाराम हिरामण प्रजापत यांच्या मालकीचं जय अंबे स्वीट मार्ट नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये समोसा, कचोरी आणि इतर नाश्त्याचं साहित्य तयार करण्यासाठी चक्क पायानं मैदा तुडवला जात असल्याचा एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. हा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ सोशल मीडियावर उघड होताच अन्न व औषध प्रशासनानं याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. 18 जून रोजी अन्न सुरक्षा पथकानं थेट जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्टवर धडक दिली आणि तिथून बेसन, मैदा, तेल आणि इतर अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. तसेच हॉटेलचा व्यवसाय तातडीनं बंद करण्याची अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीये. हॉटेल व्यावसायिक हा ग्राहकांना विषबाधा होऊ शकते माहीत असतानाही लोकांचं आरोग्य जाणीवपूर्वक धोक्यात आणत होता. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात हॉटेल मालक आणि तो कामगार यांच्या विरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. यात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59(2) आणि भारतीय न्याय संहितेचे BNS कलम 274 आणि 275 या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान हॉटेल मालक याने चौकशीत पोलिसांना सांगितलंय की व्हिडिओमध्ये पायानं मैदा तोडवणाऱ्या माधाराम गोकलराम प्रजापत या कामगाराला त्यानं कामावर काढून टाकलंय. पण कामगाराला काढून मालक या आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही, हेच प्रशासनानं या कारवाईतून दाखवून दिलंय. पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर आणि अस्वच्छ हॉटेल चालकांना अन्न व औषध प्रशासनानं दिलेला हा एक मोठा दणका आहे. पण ग्राहक म्हणून आपणही बाहेर खाताना सतर्क राहण्याची गरज आहे. जानेफळमधील जय अंबे स्वीट मार्टवर तर कारवाई झाली, पण तुमच्या परिसरात असं काही घडत नाही ना, यावर प्रशासनानं कायम अशीच कडक नजर ठेवावी, हीच आता जनतेची मागणी आहे. ही कारवाई म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचा हा दणकाच म्हणावा लागेल. गणेश सौदत्कर, LS मराठी, बुलढाणा.